गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे थंडीतली स्पेशल रेसिपी, जी आहे कुळीत पिठाचे शेंगुळे. शेंगुळे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला आपण बघूया पुढे. अर्धा किलो कुळीत पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, मीठ, तिखट, हळद, मालवणी मसाला, धना-जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे असं हे आपल्याला साहित्य लागणार आहे. प्रथम आपल्याला कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजले आहे ते मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकायचे आहेत. लसूण टाकल्यानंतर एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तिखट टाकायचे, 1.5 चमचा धना-जिरा पावडर आणि 1 चमचा मालवणी मसाला. त्यानंतर आपण धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला अर्ध जे आपण पीठ भिजवणार त्याच्यामध्ये यूज करायचं आहे आणि उरलेलं मिश्रण आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. सर्वप्रथम आपण कुळीतचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता आपण 1 वाटी बाजरीचं पीठ घालूया. आता आपण सर्व पीठ एकत्र करून घेऊया. 1.5 चमचा मालवणी मसाला, 2 चमचे धना-जिरा पावडर आणि 1.5 चमचा मिरची पावडर. सगळे मसाले घालून झाल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर आता आपल्याला 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आता हे सगळे जिन्नस आपण हाताने आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सुरुवातीला आपण जे कोथिंबीर, शेंगदाणा, लसूण याचं जे वाटण तयार केलं होतं त्याच्यातलं अर्ध वाटण आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपण हे वाटण पिठासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाचं मोहन टाकल्यानंतर आपल्याला पाणी टाकून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ कडक मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलं आहे. आपलं पीठ व्यवस्थित भिजून झालं आहे. तर चला आपण आता शेंगुळे वळायला घेऊया. शेंगुळे करताना आपल्याला त्यांना जास्त पातळ सुद्धा वळायची नाही आणि खूप जाड सुद्धा वळायची नाहीये. तुम्ही बघू शकता मी शेंगुळे कसे वळले आहेत. आता आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि कुकर तापला की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. एकदा आपलं तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि आपण मिक्सरमध्ये जे वाटण फिरवलं होतं ते टाकायचं आहे.
वाटण तेलात टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। वाटण व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मालवणी मसाला, काश्मीरी मिर्च पावडर, हळद, सर्व मसाले टाकल्यानंतर आता आपल्याला ते वाटण आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। परतून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकायचे आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचे। पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये बनवलेले शेंगोळे टाकायचे आहेत। आता पाण्याला उकळी आली आहे तर मी शेंगोळे टाकून घेते। शेंगोळ्याची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी माझ्याकडे एक टीप आहे। आपण जे शेंगोळ्याचं पीठ भिजवलं होतं ते थोडंसं पाण्यामध्ये टाकायचे, त्यानंतर ते पाणी आपल्याला शेंगोळ्यांमध्ये टाकायचं आहे। नंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर ठेवून 6 ते 7 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपले कुळीत पिठाचे शेंगोळे हे तयार झाले आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा कसे झालेत। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आम्ही दोघी बहिणी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा। थँक यू।